जाऊ की मला सोडून जाऊ वाट नाही. मी सांगत होते की तिकडं म्हणजे ह्या चॅनलला त्या का नाही दिसत. नमस्कार, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्लॉगमध्ये खूप खास होणार आहे कारण की आज आहे शूटिंग. आणि या शूटिंगमध्ये कसं काय होतं काय नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे कसं आम्ही शूट करतो, कसं किती टाईम लागतो शूटिंगला, कसे सगळे ॲक्टिंग करतात, आत्या झालं, मी झालं, हे झालं. आज आमच्या तिघांचा पण सीन आहे मेन म्हणजे. आम्ही तिघं पण आज सोबत करतोय कारण की दरवेळेस तर मी ना आत्याच असतो जास्त करून. पण आज हे पण आहेत कारण की हे जास्त टाईम शूटिंगमध्ये दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे नगरी कॉमेडीला. तर नगरी कॉमेडीला आज त्यासाठी आम्ही थोडं शूट करतोय आणि एक इंस्टाग्रामसाठी पण करणार आहोत. तर त्यासाठी आम्ही शूट करणार आहोत. म्हणजे शूटचं लोकेशन हे नाही आहे. शूटचं लोकेशन तुम्हाला माहिती आहे दरवेळेस जिथं आम्ही शूट करतो म्हणजेच घरी तिकडे शूटिंग करतो तिकडं आम्ही शूटिंग करणार आहे. तर शूटिंग पण कशी होते हे आज तुम्हाला मी दाखवणार आहे. BTS सीन दाखवणार आहे. म्हणजे शूटिंग कशी होते ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज मेन म्हणजे तर आज घरचं पण काम सुरू झालेलं आहे. लवकरच सगळे आलेत म्हणजे कामासाठी कारण की फुल फास्ट थोडंसं काम चालू आहे. लवकर करायचं म्हणून मागं तुम्ही बघू शकता काल हे वरचं काम केलंय. आणि एवढं ह्याच्यामध्येच बघा ना कसलं लुक आलंय छान. अजून तर फायनल होणं बाकी आहे. इथं वॉर्डरोब येणार आहे आणि इथं पूर्ण हे पण पॅक होऊन जाईल. इकडचं तर खूप छान डिझाईन आहे जी मागची येईल. आता फुगे काय आम्ही अजून काढले नाही आहेत बड्डेचे. पुढच्या महिन्यापर्यंत काय काढायचे नाहीत तसं नाही. पुढच्या महिन्यापर्यंत अजून सगळं मे बी काम झालेलं असेल तर अजून पुढचा जो बड्डे आहे तो अजून चांगला होणार आहे हीच अपेक्षा आहे. तर आज इकडचं काम चालू आहे. इकडचं कोणचं काम करूया या का ना. तर लय भारी काम करतात हे लोक. आप कहाँ से हो? तर हे UP तुम्हाला माहिती आहे तिकडचे मुलं किती काम करतात. एकदम कष्टाळू असतात, हार्डवर्किंग. सो आज हे बघा हे कट करून ठेवलेलं आहे शीट्स वगैरे. ये वो जो व्हाइट कल कट किया तो वो लगाएंगे आप. तो आज मी तुम्हाला संध्याकाळी जर पॉसिबल झालं तर इथलं दाखवेल कारण की मी आता इथं परत येईल संध्याकाळी की नाही माहीत नाही. पण इथे जे लावणार आहेत ना शीट ते आता इथलं येईल नाही का फायनलवालं. मग ते आल्यावरती तर इथला लुक एकदम पूर्ण चेंज होणार आहे. त्याच्यावरती लावणार. वो किससे लगाएंगे आप? फेविकॉल से. फेविकॉल का जोड. तर बघा आमच्याकडे छोटे छोटे पिल्ले आहेत ते तुम्हाला दाखवते. हे दाखव एक मिनटं. वरतं हातात दाखव. मोठं झालं ना. ही कोंबडी नाही आहे. हे काय सांगलं त्यांना कशाचं पिल्लू आहे हा? टर्की. वेगळ्याच कोंबड्या असतात. यांना वाढायला पण खूप टाइम लागतो. त्यांचे अंडे असे मोठे मोठे असतात. कुणाला माहिती आहे कोंबड्या नक्की मला सांगा कमेंट करून. तर चला आज बाकीचं पण फायनल करायचंय. अजून एक गोष्ट थांबा. तर मला काही कमेंट आल्या होत्या म्हणजे ह्या मशीनचं मी दाखवलं होतं तर त्यासाठी मला कुणाकुणाचे कमेंट आलं मी ते सांगते. तर कोमल कुंटे म्हणून आहे त्यांनी पण मला विचारलं की कोणती मशीन म्हणजे काय मशीन आहे ते सांगा मशीन बद्दल. अजून आहे स्मिता ताई तुम्ही पण मला विचारलं की मशीन बद्दल सांगा आणि त्याच्यावरती भरपूर जणांचे लाईक आहेत. त्यांना पण ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या तर मग मी तुम्हाला सांगितलं होतं की मला विचारा मग मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगेल की मशीन नेमका कशासाठी यूज होते आणि काय. तर ही बघा ही आहे ही मशीन. काल तुम्ही पूर्ण बघितलं असेल की खाली मी हे त्याला अटॅच पण असतं म्हणजे जसं हे बाकीच्या गोष्टी. तर ही मशीन आहे पंपिंग मशीन म्हणजेच दूध काढण्यासाठी यूज होते. आता ज्यांचं सिजर झालेलं आहे किंवा जे नॉर्मलसाठी पण आहेत किंवा जे जॉब करतात ज्यांना बाहेर जॉबसाठी जायचं असतं तर त्यांच्यासाठी ही मशीन आहे ना खूप गरजेची असते खूप जास्त. कारण की एवढी हेल्प करते ना तुम्हाला. आता माझं सिजर पण झालंय माझं नॉर्मल पण झालं आणि मी मला काम पण करावं लागतं म्हणजे ही मशीन मला आता पण कामी येणार आणि नंतर पण कामी येणार. तर ही मशीन अशी यूज होते. हे बघा असं याला प्रॉपर हे असं लावून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये असे ते पॉइंट दिलेले असतात आणि मशीन त्याच्यानंतर इथं अशी खाली लावायची. थांबा एकच मिनिट. अशी ही मशीन दिसते बघा पूर्ण. ह्याचं नाव प्रोमॉम आहे. प्रोमॉम. हे काय कसलं प्रमोशन नाहीये. ही मशीन मला हिने खूप मदत केलेली आहे कारण की मला कंटिन्यू बसून बेबीला दूध पाजता येत नव्हतं. टाके दुखायचे, खालचे टाके दुखायचे, कंबर अजूनही कंबर एवढी दुखते की मी सांगू शकत नाही शब्दांमध्ये. बायकांना माहिती आहे सिझरवाल्या बायकांना नॉर्मलवाल्या बायकांना.
तो ही अशी मशीन दिसते. हिला आतमधून काहीतरी टाईट वेअर करायचं, म्हणजे आतमधून जे आपण कपडे घालतो लेडीज ते वाले घालायचे आणि आतमध्ये ह्याला लावून टाकायचं आपल्या निप्पलला असं. आणि त्यानंतर इथं स्टार्टचं बटन आहे, इथे ते दाबायचं, असा आवाज येतो आणि इथून हे असं सक्शन होतं. आता आधी पंप असायचे, आता पंप म्हणजे आता हळूहळू आपला जमाना म्हणजे ऑब्व्हियसली सगळं मॉडर्न होत चाललंय, सगळ्या गोष्टी नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात ते, तर हे खूप भारी आहे. तर हे असं लावलं ना, आता हे चालू केलं ना तर ऑटोमॅटिक हे पूर्ण आपलं दूधनी भरून जातं. आणि त्यानंतर हे बघा असं याच्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं. मला अजूनही त्रास होतो, त्याच्यामुळे मी दिवसातून बेबीला म्हणजे दिवसभर मी जास्तीत जास्त तर असंच पाजते, म्हणजे माझ्या जवळच. पण रात्रीचं माझी झोप कंप्लीट व्हायला पाहिजे, डॉक्टरांनी मला रेस्ट सांगितलेला आहे, त्याच्यामुळे माझी झोप व्हायला पाहिजे म्हणून मी बेबीला रात्री दूध ह्याच्यामध्ये काढून ठेवते. जास्त वेळ स्टोअर नाही करायचंय, पण ह्याच्यामध्ये मी काढून ठेवते ह्या बाटलीमध्ये. आणि ही बाटली खूप चांगली आहे, फिलिप्सची आहे, क्वालिटीची बाटली आहे. बेबी त्याच्या पद्धतीने पिऊ शकतं आणि तो काय विसरत नाही मला पण पिणं, म्हणजे दोन्ही पण गोष्टी चालू ठेवायच्या. सो ही अशी मशीन आहे, तर तुम्ही ती घेऊ शकता ज्यांना पण पाहिजे. तो मला अजून एक कमेंट आलेली आहे, बघू शकता तुम्ही. कौसर शेख म्हणून आहे. थँक्यू सो मच कौसर शेख. तुम्ही मला कमेंट केली आहे की मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. लव्ह फ्रॉम नवी मुंबई. टेक केअर. थँक्यू सो मच. तुम्ही एवढी काळजी करता आणि सगळेच म्हणजे भरपूर असे मेसेज येतात. तर हळूहळू मला जसा टाइम भेटेल ना, मी व्हिडिओमध्ये तुमचे मेसेज अशीच रीड करून दाखवत जाईल. स्नेहा म्हणून आहे, त्यांनी पण मला सांगितलेलं आहे की मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. अजून अश्विनी म्हणून आहे, त्यांनी पण सांगितलंय की मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. ताई काळजी घ्या, अशी म्हणजे बाळाची काळजी घ्या. तुम्ही असे सगळेच खूप काळजी घेता. थँक्यू सो मच. चला तर मग आज शूटिंग आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, तर व्हिडिओमध्ये पुढे नक्की बघा. आणि मेन म्हणजे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या नवीन चॅनलला लाईक करत जा यार. तुम्ही लाईकच करत नाही. लाईक करा, लाईक करा. लाईकला कोणतेही पैसे लागत नाही. तुम्ही लाईक केलं तर म्हणजे भारी वाटतं मनाला, तर लाईक करा. आणि अशाच नवीन नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगत राहील. तर चला आवरायचे मला आजची शूटिंग. मग बघा कंटिन्यू पुढे व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. माझा माझा नवरा नाही, मैत्रिणीचा नवरा. माझी शाळेची मैत्रीण प्रिया, तिचा नवरा आता नाही राहिला. अरे आता तू त्याच्यात ते सिक्वेन्स मध्येच नको बोलायला लावू. तू तुझ्या फ्लो मध्ये बोल. नवरा नाही राहिला, मैत्रिणीचा नवरा नाही राहिला, एवढं सांगायचं तुला फक्त. बोल एकदम ऍक्सिडेंट बोलू शकतो ना, अपघात झाला म्हणायचं. हा ऍक्सिडेंट बोला, ते कन्वर्ट हे केलं ना तू, म्हणून अपघात आलाय. सगळे शब्द आहेत ऍक्सिडेंट बोलणं तर अपघात. ऍक्सिडेंट झाला म्हणाला, असं अपघात नको बोलू. रेडी? ऍक्शन. माझी शाळेची मैत्रीण प्रिया, तिचा नवरा आता नाही राहिला, त्याचा अपघात झाला. तर आज आम्ही शूटिंग करत होतो, तर कशी मजा आली तुम्हाला. मजा म्हणजे कसं आम्ही शूट करतो तसं आहे की नाही. तर कसं वाटलं तुम्हाला शूटिंग करून. आज आम्ही एक शूट केली, ॲड शूट केलेली आहे, तर त्याचं चाललं होतं. तर भरपूर रिटेक असतात, असं नाही की शूटिंग करणं काही सोपं असतं, भरपूर रिटेक असतात. आत्या तर बघितलं ना, आत्यांचं तर होय आत्या तर तिथंच अडकतात. पण म्हणजे सगळेच थोडंसं प्रॉब्लेम होतेच, म्हणजे काही शब्द अडकतात, तर काही गोष्टी होतात. एक रील शूट करायला, फक्त एक शूट करायला आम्हाला लागले 2 तास, म्हणजे 2 पेक्षाही जास्त. हा ना, पहिले मी खूप लेक्चर द्यायचो हिला पण मम्मीला पण, की काय एवढ्या रील शूट साठी तुम्ही एवढा टाइम लावता, एका दिवसभरात 8-10 तरी झाले. म्हणजे ज्यावेळेस आम्ही शूटिंग करायचो आधी, ज्यावेळेस हे नव्हते शूटिंग मध्ये, मी आणि आत्याच करायचो त्यावेळेस. पण जेव्हा ऍड शूट येते ना, त्यांचं लय नखरे असतात समोरच्यांचे. पहिली गोष्ट तर ती, त्यांना शब्द असेच पाहिजे ते पाहिजे म्हणून, आणि ते पाठ करून करायला लय हार्ड असते, लय टाइम लागतो, कोणतीच गोष्ट सोपी नसते. म्हणून मग आम्ही आज म्हटलं थोडंसं BTS पण घ्यावा नाही का, म्हणजे जे तुम्हाला आम्ही दाखवलं आधी शूटिंग करताना आम्ही कसं शूटिंगचं अवघड असतं. सो काहीच सोपं नसतं, खूप कष्ट लागतात, खूप अवघड आहे. असं नाही, पडद्यामागची गोष्ट आहे ना खूप अवघड असते. 2 मिनटं तर माणूस 1 मिनिटाची रील असते, बघून तुम्ही 1 मिनिटात लगेच मोकळे होऊन जाता नाही का. आणि कोणी तर काही कमेंट करतं नाही का, काय ॲड शूटच करतात. पण असं नाही आहे, पोटापाण्यासाठी आम्ही पण काही गोष्टी करतो. असं तर तुम्हाला आम्ही हसवतो, व्हिडिओज बनवतो, ते तर त्याच्यामध्ये तर आमचं काही नाही आहे. पण ॲड शूटमुळेच 2 काही 4 पैसे येतात, त्या गोष्टी तर ऑब्व्हियसली हर कोणी, तुम्ही पण काही काम करता, आम्ही पण काही काम करतो,
ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळं जे बॅड कमेंट करतात ना, वाईट कमेंट करणारे, त्यांच्यासाठी हे स्पेशल संदेश होता की कुणालाही लगेच पटकेशीन बोलून मोकळे नका होत जाऊ, काही विचार करून आणि बोलायचं. आजचं जे काही ऍड होती ना ती तर खूप चांगली ऍड होती. टर्म हो. इन्शुरन्सची ऍड होती. ती ऍड आल्यावर तुम्ही खरंच विचार करा सगळ्या गोष्टींचा. ऍड पण चांगली झाली आहे आणि तुम्हाला म्हणजे भविष्यासाठी म्हणजे गरजेच्या पण गोष्टी गरजेच्या आहेत, गोष्टी मेन आहेत. म्हणजे असं काय हे नाहीये. हो, म्हणजे तुम्ही ऍड मधून पण भरपूर काही गोष्टी घेऊ शकता. येस येस. बघा तर खूप मस्त वाटलं. आणि मेन म्हणजे मला अजून जेवण करायचं, मी जेवण नाही केलं. टायमावर जेवण करावं लागतं, पण आज थोडा उशीर झालाय, तर आता पटकिशीन करून घेते. आता पण ओरडत होत्या, तर आता मी जेवण करते. आणि अजून एक गोष्ट, खूप जणांचे प्रश्न आहेत, तुम्ही नेमका घर कोणतं दाखवता काय, मी लवकर तुम्हाला सांगेल, टेन्शन घेऊ नका, राग करू नका, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत, पण लवकरच. त्याच्यामुळं स्टे ट्यून, आपले ब्लॉग बघत राहा, असेच प्रेम देत राहा. चला आता हे चाललेत नगरला, कारण की हे जास्त वेळ थांबत नाही बाई, यांना लई मस्का लावा लागतो, चला ना शूटिंगमध्ये, चला ना शूटिंगमध्ये. आणि तुम्ही म्हणता घ्या की दाजीला, दाजी सोपे नाही आहेत, लई 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 मान लावा लागतो त्यांना. चला, तसं आत्यांना सांगितलं ना, ते अशा उठून पळतात. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही सांगत होते की तिकडं म्हणजे ह्या चॅनलला ते का नाही दिसत, असं का नाही, तसं काय नाही. तर इकडं नगरी कॉमेडीला आपलं सेपरेट आहे, म्हणजे सासू सुनेचं किंवा मग सगळ्यांचंच मिक्स आहे. आणि इकडे असं बनवलेलं आहे की म्हणजे बेबी, मी आणि हे असं टाईपचं एक बनवलेलं आहे, तिथलचं म्हणजे content तुम्हाला पूर्ण इकडे पण वेगळं मजा आहे. येईल, म्हणजे हा. हे ना हो, म्हणजे तुम्हाला इकडे पण मजा येईल आणि इकडे पण काहीतरी वेगळं बघायला भेटेल. तिथं फक्त Mix नको. तिथं फक्त कपल आणि त्यांचं बेबी, येस तिथं असा निश आहे, कंटेंट तसा आहे. येस. आणि इथं तुमचं सासू सुनाचं जे आहे ना ते आहे, ते म्हणून आपल्याला मिक्स नाही करायचं, म्हणून तिथं मम्मीला दाखवत नाहीये, म्हणून असं तुम्ही काय तर वेगळं हे नका त्याचं करू. काय हे नका करू. तर त्याच्यामुळे मग तसं ठेवलंय, म्हणजे तुम्हाला पण भारी वाटेल, तुम्हाला पण वेगळे कंटेंट भेटते बघायला की आणि तिकडे तर रोज असतं ना, त्याच्यामुळे रोज तुम्हाला तिकडे बघायला भेटेल. इकडे 2 दिवसाला असतं, तर इकडे 2 दिवसाला वेगळी कॉमेडी. सो टेन्शन घेऊ नका. जास्त मिक्स झालं ना बोर होऊन जाईल. तिकडं पण तेच, इकडं पण थोडंसं आम्ही सेपरेट ठेवायला बघितलं. चला मग ओके, माझं आता जेवण आलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते काय मी खातेय. चला तुम्ही या मग. आणि आवडते मी आता पटापटा. अजून थोडंसं बाकी आहे शूट, जे आमचंच आहे, म्हणजे आत्याचं माझं. सगळे मला म्हणतात की लई काम करू नकोस, आराम कर. कॅप का कॅप? हां, नाही नाही मी नाही पडले. काय म्हणत होते, हां खूप म्हणत होते नाही का, थोडंसं पण करावं पण लागतं, कारण की खूप काही गोष्टी पेंडिंग आहेत. 1 महिन्यापासून मी जास्त काही तसंही केलं नव्हतं, पण आता 1 महिना झाला आहे, म्हणून मग मी थोडं आराम तर केलाच आहे, पण थोडं असं पण चालू आहे, बाकी टाईम आराम पण करते. पण बाहेर फुटेज भारी येतं, ते हे अजून गेले नाही म्हणून मी बाहेर आले दाखवायला. चाललो मी, बाय. जाऊ की मला सोडून जाऊ वाटत नाही. अरे वो वीटवाले को बोलला का रे? मस्त केला होता, बाकी काय नाही, गेलं तर येत नाही. माईक तुमच्याकडे, माईक द्या, आम्हाला शूटिंग करायची, माईक तुमच्याकडेच आहेत. अरे वो तेरा दोस्त माईक द्या, माईक. कोणतं बी वीटवाला कोणता तरी भैया था ना. अजून खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघा, खूप मस्त मस्त आहे. रील पण आता शूट करणार आहेत, रील पण तुम्हाला बघायला भेटतील. आणि खूप दिवस झाले यार रील नाही बनवल्या, काहीच नाही, काम नाही, तुम्हाला आम्ही हसवलं नाही, काही नाही. किती रील असतात, किती मजा यायची आधी कंटिन्यू, पण आता थोडा गॅप आहे. हे चालले आहेत, बाय बाय, लवकर या. आणि ते काय अजून घराचं ते आज फायनल करून टाका. मग कोणती डिझाईन काय करणार आहेत सांगा. तिकडे पण थोडं शूट करा, करताना का ते डिझाईन वगैरे फायनल करताना, मग तुम्हाला ते पण कळेल आता हे काय डिझाईन फायनल करणार आहेत, कारण की भरपूर अजून डिझाईन्स वगैरे आहेत ज्या फायनल करायच्या आहेत. सो मग ते पण तुम्हाला दिसेल. आपले किचन ट्रॉलीज आहेत ना, किचन ट्रॉलीज बघतोय, या किचन ट्रॉलीज आहेत ना, त्यासाठी चाललंय कलर चॉईस करायचं. सो कसं करायचं ते समजत नाही, आम्ही खूप वेळचं कन्फ्यूज आहोत. ते बिचारे भैया पण थकले आमच्यासमोर. आणि चाललंय आता. तर दोन्हीमधून तुम्हाला कोणता कलर आवडला कमेंट करून नक्की सांगा. हा फर्स्टवाला, त्याच्या बॅकवाला कलर. तसं पण बायकांना राहायचं असतं किचनमध्ये, त्याच्यामुळे जास्त कोण चॉईस करणार, बायकांनीच केलं पाहिजे. हे म्हणतात माझ्या चॉईसचं पाहिजे, माझ्या चॉईसचं कसं काय, मी माझ्या चॉईसचं करेल की नाही, है की नाही. तर आता तेच आमचं चाललंय डिस्कशन, मग बघूया.
तसे दुपारी गेले होते, यांचे चॉईस करून आले होते, पण नंतर ना ते भैयांनी सांगितलं घरामध्ये आधी डिस्कस करा बोलले, नाहीतर कारण की प्लॅन बदलत असतात. म्हणजे त्यांना एवढा एक्सपिरियन्स होता की बायकांच्या पुढं काही नसतंय, बरोबर की नाही. तर आता बघू आता काय होतंय. ये भी आई ग्लॉस में है क्या? थोडासा रिच कलर पाहिजे जो भारी दिसतो किचन मध्ये वगैरे. हा किंवा हा. मनाने काही पण ठरवून टाकतात, सगळं डिसिजन तेच घेतात. मी फक्त नावाला आहे होम मिनिस्टर, बायकोला फक्त होम मिनिस्टर म्हणतात, पण ना सत्ता आता परत माझ्या हातात घ्यावा लागणार आहे, बाकी काय नाही. होम मिनिस्टर आहे मी, होम मिनिस्टर सत्ता घेतलीच पाहिजे, बरोबर की नाही बायकांनो? कमेंट करून सांगा हो की नाही.